ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। संशयास्पद कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या तपासणीसाठी रवींद्र एरंडे याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। तपास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीची गरज असल्याचे न्यायालयामध्ये मत व्यक्त केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता काही संशयास्पद कागदपत्र तसेच प्राण्यांच्या अवयवांशी संबंधित वस्तू आढळून आल्या आहेत। याचा नेमका वापर कशासाठी होत होता याचा तपास सुरू आहे। आरोपीच्या हार्ड डिस्क मधील डेटा तपासण्यात येतोय। एका पेनड्राईव्ह मध्ये 8 महिलांचे सुमारे 120 व्हिडिओज आढळले आहेत। ही माहिती समोर आली आहे। संबंधित महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय। दरम्यान बचाव पक्षानं पोलीस कोठडीला विरोध करत आवश्यक साहित्य आधीच जप्त केल्याचं म्हटलंय। पुढील चौकशीसाठी कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं एरंडे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आरोपी रवींद्र एरंडे याच्यावर नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केले व व्हिडिओ प्रसारित केले अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज देखील या आरोपीला मेहरबान न्यायालयात घेऊन आलेले होते आणि मेहरबान न्यायालयाने पुढील चौकशीसाठी पुढील तपासासाठी 4 दिवसाची पोलीस कोठडीचा आदेश पारित केलेला आहे। आता वास्तविक पाहता रवींद्र एरंडेंनी 2/4/2026 रोजी एक गुन्हा दाखल केला होता एक्स्टॉर्शनचा, पिळवणुकीचा। आर्थिक पिळवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यात जो आरोपी होता आकाश बकरे, या आकाश बकरेच्या निकटवर्ती यांनी 4 तारखेला या रवींद्र एरंडे विरुद्ध प्रस्तुतचा खोटा गुन्हा दाखल केल्याची प्रथमदर्शनी शक्यता मोठी दिसून येते। त्यामुळे या गुन्ह्यावर मोठ्या प्रमाणात संशय देखील निर्माण होतोय। 4 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नक्कीच न्यायालयीन कोठडीचा आदेश पारित होईल। त्यानंतर लगेचच आम्ही जामिनाची तयारी करणार आहोत। जर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात देखील जाणार आहोत। दरम्यानच्या काळात ही फिर्याद कशी क्रॅशिंग करता येईल यासाठी देखील आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोत। खरं पोलीस आपल्याकडे नेमक्या या संदर्भात काय माहिती आहे? गुन्हा हा 2017 व 18 ह्या वर्षाचा सांगितला जातोय फिर्यादीमध्ये। त्याचबरोबर सदरचा गुन्हा 2023 ला एक घटना घडली असे सांगितले जात आहे। मग जर घटना 2017 ला घडली, तुमची शारीरिक पिळवणूक 2017 ला झाली किंवा 2023 ला पुन्हा झाली, तर मग गुन्हा नोंदवायला, गुन्हा दाखल करायला तब्बल 3 वर्ष विलंब का झाला? ज्या ठिकाणी विलंब होतो त्या ठिकाणी ही पूर्वलक्षी विचारांती अप्रथॉट ही गुन्हा दाखल आहे असं प्रथम दर्शनी दिसून येतं। आणि ज्या गुन्ह्यावर, ज्या कंप्लेंटवर संशय निर्माण होतो तर संशयाचा फायदा नक्कीच आरोपीच दिला जावा, म्हणून या प्रकरणामध्ये या गुन्ह्यावर संशय असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। या ठिकाणी पोलिसांनी जे नमूद केले की सापाची कातडी आढळून आली, वास्तविक ती सापाची कात आहे आणि कवडी आढळून आली। आता कवडी कोणाकडेही भेटू शकते, आपण देवाऱ्यात कवडी ठेवतो, सापाची कात आहे ती निरुपयोगी गोष्ट आहे। त्याचा आणि जादूटोण्याच्या मुद्द्याशी काही संबंध दिसून येत नाही। त्यामुळे त्या कारणास्तव पीसी घेणे हे देखील मनाला किंवा सत्सद विवेक बुद्धीला पटण्यायोग्य दिसून येत नाही। राहिला मुद्दा आर्थिक गुन्ह्यासंदर्भात, आर्थिक काही दस्त मिळून आले, गुन्हा दाखल झालेला आहे BNS 69 आणि 77 ह्या कलमानुसार झालेला आहे। त्याचबरोबर अत्याचार विरोधी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989च्या 2 कलमानुसार दाखल झालेला आहे। त्या कलमांचा आणि आर्थिक दस्तावेज मिळण्याचा कोणताही संबंध नाहीये। मग आर्थिक दस्तावेज सापडले ते काय आहे ते तपास अधिकाऱ्यांनी सांगणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु तपास अधिकारी त्याविषयी तोंडात का मिठाची गुणे भरली याचं आम्हाला अद्याप उत्तर मिळालेलं नाही। किरण आहेर, C24 तास, नाशिक।